आम्ही आज पेपर सोडून इकडे आलेलो आहोत। आम्हाला न्याय मिळून द्यावा आणि ही जी आमची मागणी आहे ती तुम्ही वरीपर्यंत पोहोचवून दिली। छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळेची विद्यार्थी अभिनव स्कूल सगळ्यांची पेपर आहेत आणि माझी तुम्हाला प्रत्येकाची विनंती की आपण वरीपर्यंत पोहोचवावं। आम्ही इथे येतोय म्हणजे आम्ही मूर्ख नाही, आमच्या भावना आहेत, आम्ही पत्राद्वारे देऊ शकतोय। जर आम्ही दुसऱ्या पद्धतीने देऊ शकत असतो तर आम्ही ती पण हे केलं असतं, पण आम्ही कायद्याने बांधलेले आणि आम्ही त्या संविधानाचा आदर करतो म्हणून आम्ही वारंवार तुम्हाला पत्र येऊन देतोय। तुम्ही पण तेवढंच काळजी घेते वरपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती आहे। सगळ्यांच्याच घरी मुली आहेत। आज शाळा जर सुरक्षित नसतात तर मुली पाठवायच्या कुठे? जसं नर्सरीच्या नाही, तुम्ही जसं नर्सरीच्या न बोलता येणाऱ्या नर्सरीच्या लेकराचा पण तुम्ही हे घेता, इंटरव्ह्यू घेता। तुम्ही ज्युनियर केजी सिनियर केजी तुमचे इंटरव्ह्यू का घेतले नाही? त्या मुलाची 3 विवाह झाली होती, ह्याची पार्श्वभूमी शाळेच्या संस्थेने का बघितली नाही? तुम्ही लेकरं आमचे इंटरव्ह्यू रिजेक्ट करून शाळेत घेत नाही, पण तुम्ही कुठलेही लोक शाळेमध्ये घेतात, ह्याच्यावर बोललं पाहिजे कुठे? आणि हे त्या मुलींसोबत झालं तर ठीक आहे। जर हे सरकारच्या एखाद्या मोठ्या अधिकारीच्या किंवा तुमच्याच मुलीसोबत जर झालं असतं तर तुम्ही लगेच ऍक्शन घेतली असती, पण हे सामान्य मुलींसोबत होते ना, म्हणून तुम्ही काहीच करणार नाही। हे काही बरोबर नाही आहे ना मॅडम? 2.5 ते 4 वर्षाच्या मुलीला अशा मुलीवरती अत्याचार आणले समाजामध्ये राहत असताना कशा बांधून राहावं या मुलींना खूप भयावह वातावरण। सरकार कोणाचं आहे काय आम्हाला त्याच्याशी देणं नाही। आम्ही एक सामान्य नागरिक शिक्षक विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आहोत आणि त्या पद्धतीने रिगरसली तुम्ही या भावना पाठवाव्या आणि सरकारला त्या पद्धतीने कळवावं की धाराशिवमधील जनता अतिशय त्या ठिकाणी संवेदनशील झालेली आहे। आपण याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि खरं तर काय त्यांनी काल सरांनी सांगितलं की इस्लामिक स्टेट्समध्ये हा कायदा आहे, परंतु आमची अशी मागणी आहे आता की अशा पद्धतीने जर झालं असेल तर यापुढे अशा नराधमांना फाशी दिल्याशिवाय सोडू नये अशी सरकारकडे आमची विनंती आहे। बनवलेला आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात येते, पण जर समजा तुम्ही एक विचार करून बघा की जर हे या एखाद्या सरकारच्या अधिकाऱ्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या मुलांसोबत मुलींसोबत वगैरे किंवा पंतप्रधानांच्या जर मुलींसोबत जर हे झालं असतं तर त्यांनी लगेच ऍक्शन घेतली असती, पण हे सार्वजनिक ज्या सामान्य मुली आहेत त्यांच्यासोबत झालं ना, म्हणून यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही। म्हणून त्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे, सर्वजण त्यांच्यासाठी एकच असले पाहिजे। आज कुठल्या एका कॉलेजच्या वतीने किंवा कुठल्या एका संघटनेच्या वतीने नाही तर संपूर्ण धाराशिवच्या महिला भगिनींच्या सन्मानार्थ आज धाराशिव शहर येथे आलेला आहे। काल परवाच आपण बघितलं की कोलकाता येथे आमच्या एका महिला डॉक्टरवर अत्याचार झाला, ती केस दाबून घेण्यात आली। कालही अकोल्याची घटना झाली, अकोल्याची घटना दाबून घेण्यात आली। आपल्या मुंबईमध्ये सेम प्रकरण झालं आहे। म्हणजे आम्हाला सरकारला एकच सांगणं आहे, या सगळ्या माता भगिनींच्या साक्षीने सांगतो, आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये अजिबात नको आहे। आम्हाला आमची बहिणी सुरक्षित पाहिजे, आम्हाला आमची बहिणी सुरक्षित पाहिजे, आम्हाला आमची आई सुरक्षित पाहिजे। आमची आई बहीण सुरक्षित असेल तर आमची आई बहीण 1500 रुपये नाही 15 लाख रुपये कमवायची सुद्धा धमक ठेवते। मी सरकारला एकच सांगतो, तुम्ही लाडकी बहीण योजना चालू करा किंवा बंद ठेवा, आम्हाला फरक पडत नाही, पण आमची बहीण सुरक्षित ठेवा। 1500 काय आमची बहीण 15 लाख रुपये कमवायची हिंमत ठेवते, त्यामुळे आमच्या बहिणीला मुलगी शिकली पण मुलगी वाचलीच नाही, काय फायदा तुमच्या शिक्षणाचा? आणि तुम्ही ते पैसे आणि तुम्ही लाडकी बहिणी योजनेअंतर्गत इतके पैसे द्याल, काय फायदा नाही तुमचा? कारण मुलगी जर सुरक्षित नसेल तर तिला पैसे देऊन काय फायदा? आम्हाला लाडक्या बहिणीचे 1500 रुपये नको आहेत, आम्हाला काहीच नको आहे। जेव्हा आम्ही सुरक्षित नसताना आम्हाला पैशाची गरज नाही, आम्ही मोठे झाल्यावर स्वतः 15 लाख रुपये कमवू शकतो। आता आम्हाला पैशाची गरज नसता, आम्हाला सुरक्षिततेची गरज आहे। आम्हाला शिक्षण घेऊन जर सुरक्षितता भेटत नसेल तर त्या शिक्षणाचा काय उपयोग त्या शिक्षणाचा?